टॉस आपण करतो हा धडाकेबाज विरुद्ध सेक्टर बॉईज आणि टॉस जिंकला आहे धडाकेबाज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला डिसिजन पेंडिंग आहे लवकर लवकर निर्णय आपला आमच्यापर्यंत कळवायचा 42 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये येणारे बॉल 24 आणि 24 बॉल मध्ये 42 धावा करायच्या आहेत पहिली सलामीची गोड जोडी जय भवानी या टीमशी आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग इनला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील भरपूर मोठं नाव म्हणजे हितेश शेट्टे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि नॉस्ट्रागिनला चेतन लेट्स प्ले सेकंड इनिंगला सुरुवात पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहिला अप्रतिम स्ट्रोक आणखीन एक चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि हा डॉट बॉल फक्त दिशा दिल्याने बॉल झाला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आता या दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगलं ही मॅच बघण्यासारखी आपल्याला पाहायला मिळते कारण दोन्ही मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात लढतात जय भवानी आणि AB9 पुन्हा एकदा बॉलर तयार यावेळेचा हा बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केल्या जात आहेत गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल लाईन खराब पुन्हा एकदा अंपायर सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात नो बॉल चुका 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 आणि चुका या बॉलरच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती नजर टाकली तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात जय भवानी या टीमच्या बिनबाद 9 धावा गोलंदाज पुन्हा एकदा दर्शन तयार झाला दर्शनचा हा बॉल फटका अप्रतिमा बॉल डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा दर्शन राउंड विकेट न फटका अप्रतिमा फॅब्युलस स्ट्रोक धावफलकावरती ऍड केल्या जातात पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो आहे आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र हा बॉल खेळून काढला ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट ओव्हर नंबर 2 मध्ये सनी सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात सनी यांचा हा पहिलाच बॉल वाईट बॉल पंचांनी घोषित केला आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा वाईट बॉल बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा होतोय परंतु प्रयत्नाला अपयश मिळतं वाईट बॉल सातत्याने हाताळले जातात
इथे बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. स्ट्राईक हवी आहे. बॅट्समन हितेश शेट्टी या खेळाडूला स्ट्राईक हवी आहे. तो स्ट्राईक पासून सध्या दूर आहे. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता, चांगले क्रिकेट तो सध्या खेळतो. यावेळेला बॅकफुटला आले होते, त्यानंतर हा स्ट्रोक त्यांना सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि हा डॉट बॉल लाईन मिस केली. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये. सुरुवातीला हा गोलंदाज थोडासा धडपड करत होत होता, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर सनी यांची. सनी मात्र पुन्हा एकदा आता तयार होतील आपल्या बॉलिंगच्या रनवेवरती. राऊंड विकेटनं ते सध्या बॉलिंग करतात. फटका अप्रतिम, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतो आहे हा चौकार. बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, फुलटॉस होता, मेजवानी होती बॅटरला. टॅप फटका इझी मारू शकला असता, परंतु इथे मात्र एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे 25 धावा, 25. फटका अप्रतिम, बॉल सीमा पार, येतो चौकार. इथे चांगला बॉल, ओव्हर नंबर 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर आता बघता बघता 2चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतो आहे 30 धावा. 30 धावा धावफलकावरती. 12 बॉलमध्ये आता 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू, 12 धावा, 12 धावा, 12 चेंडू. स्ट्राईक इनला हितेश शेट्टी. यावेळीचा हा बॉल, पंचांचा सिग्नल नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. आपल्याच पायावरती आता कुऱ्हाड मारून घेतली जाते AB9 या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चूक झाली आणि हा वाईट बॉल. फटका दमदार होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. ही लाईन चांगली होती असं म्हटलं जाईल बॉलरच्या माध्यमातून. फटका दमदार आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला आहे 34 धावा. बॅकफुटला आले होते, लाईन मिस केली. विथ द टर्न त्यांना खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल. आता चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज. प्रसादचा आणखीन एक चांगला बॉल. याही बॉलला दिशा दिलेली आहे. 1 धाव कंप्लीट झाली. आता विजयासाठी 8 बॉलमध्ये 7 करायच्या आहेत. लाईन खराब आहे. पंचांनी हेरला आणि पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फटका दमदार, बॉल सीमा पार.
वाशी सेक्टर 9 परिसरातील अंडरम क्रिकेटचा अद्वितीय सम्राट, वाशी अंडरम क्रिकेटमधील ऐतिहासिक पुस्तकातलं सोनेरी पान म्हणजेच हितेश शेट्टे सध्या खेळतोय. अफलातून खेळ सध्या तो दाखवत असताना आणखीन एक मॅच विनिंग स्ट्रोक, सामना जिंकलाय. और
अप्रतिम स्ट्रोक चौकार आपल्याला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. बारा धावा. दोन स्कोरर इथे बसलेले आहेत. याची खात्री नसेल तर आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. फुटबॉलचा चांगला वापर आणि बॉल सीमापार येतोय चौकार. वॉर्ड फिल्डिंग अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 20 धावा. दोन ओव्हर कंप्लीट 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका दमदार बॉल सीमापार येतोय चौकार. तिरुपती गँग
कॅमेराने तुमच्यावर फोकस केलेला आहे. अभी का बॉल का डॉट था ना. देख रहे हैं. वॉट अ बॉल. Exclusive mix. ऑफ द नाईट आपल्याला पाहायला मिळाला. यष्टांचा वेध बॅट्समन बाद झाला. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन्स, 3 ओव्हर कंप्लीट. फुटवर्कचा चांगला वापर. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 30 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमधील 2 बॉल तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती बॉल चालला इंडिया गेटच्या मधला. बॉल सीमा पार.
मध्ये पहिली सलामीची जोडी स्ट्रायगेनिनला नितीन आणि नीरज. रुपेश यांचा पहिलाच बॉल बॅटला बरंच झालं की 22. यस थँक्यू 22 पण ही एक धाव आपण बघतोय. फटका चांगला, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय चौकार. किरण 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 लाईन चांगली, अनुभव पणाला लावतोय. लिजंड क्रिकेटर आहात, परंतु चांगला बॉल त्यांनी हाताळला. चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती रन्स 7 धावा, 7 रन्स ऑन दी बोर्ड. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला. व्हाईट साठी आता रिव्ह्यू घेतला. आता आमचे ऑफिशियल्स अंपायर चेक करतील. डिफेंडर्स आणि टॉससाठी या लगेच जर विनंती करतोय. डिफेंडर्स आणि एस बी अण्णा, कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेला आपल्याला कॉल करू आपण लगेच जर यायचं. सात धावा. फटका दमदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतो आहे चौकार. एक्स्ट्रा रन्स वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आपण बघतोय 12 धावा. मोये 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 व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. धावफलकावरती रन्स आपण बघतोय. चुकीची केली जाते दुरुस्ती. बॅटला ब्रश झाला. फटका प्रतिम बॅकफुटला येऊन हा स्ट्रोक सजवलाय.
आणि आता एक सिंगल कंप्लीट झालेली आहे म्हणजे जाफलकावरती धाबा आपण बघतोय 20 धाबा. खराब बॉल, पंचांचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. फटका दमदार, कॅच शूटा, बॉलर का दिल टूटा. आणि एक सिंगल देखील आता कंप्लीट झाली. ओव्हर कंप्लीट झालेले आमचे गुणलेखक मित्र कळवतात. नेक्स्ट मॅच डिफेंडर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आलेला. बावीस धाबा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 धाबा. यावेळीचा हा बॉल लाईन खराब, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. आता 12 बॉलमध्ये 13 करायच्या आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. फटका चांगला होता, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणारा. नीरजकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु तो सध्या संयमाचं क्रिकेट खेळतो आहे. चांगली बॅटिंग. आणखीन एक मागच्या फटक्याची आठवण करून देणारा हा देखील फटका. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहिती आहे आता घाई गडबड आपल्याला करायची नाहीये. सिंगल न देखील ही मॅच आपण जिंकू शकतो. फटका चांगला, परंतु तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र या बॅटरला शांत राहावं लागतं. यावेळीचा हा बॉल लाईन खराब, पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. याही वेळेला कट केला आणि इथे घडतंय काय, फनी क्रिकेट. अंपायर एक सिंगल आहे की वन डी डिक्लेअर. फिल्डर आदित्यने जी लाईन होती ती ओलांडली आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल वनडीचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 29 धावा. याही वेळेला चांगला फटका आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. विजयासाठी 7 बॉल मध्ये 6 करायच्या आहेत. इथे चांगला बॉल आणि इथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आलाय अनिरुद्ध आला गोलंदाजी मार्क वरती. अनिरुद्धचा या दरम्यानचा पहिला बॉल. नो बॉल. चुकी झाली बॉलरच्या माध्यमातून आणि आता एक एक्स्ट्रा रन्स मिळालेले बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6 मध्ये 4. विजयाचा स्ट्रोक येईल का, आणखीन काही काळ वाट बघावी लागेल बॅटिंग करणाऱ्या या टीमला. परंतु हा देखील नो बॉल आहे की काय, हो नक्कीच पंचांचा निर्णय आला नो बॉलचा. म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. आता 6 मध्ये 2. आणखीन एक चांगला बॉल आणि हा सामना जिंकलेला आहे. जिंका तुम्ही जिंका, अनिरुद्ध हाच सांगत होता.